विद्यार्थी मित्रांनो, BCom भाग 2 सेमिस्टर 4 उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयामध्ये आपण युनिट 3 बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट याच्यामध्ये शेवटचा पार्ट अभ्यासतोय. प्रकल्प अपयशी होण्याची कारणे, रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ प्रोजेक्ट. याच्यामध्ये आपण जो प्रकल्प उभा करणार आहे, म्हणजे आपण जो व्यवसाय सुरू करणार आहे त्याला व्यवसाय सुरू होण्याच्या अगोदर प्रकल्प प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. तर हा प्रकल्प जो असतो तो नियोजनानुसार प्रकल्पाची उभारणी केली जात असते. प्रकल्प निर्मितीसाठी काही कालावधी सुद्धा आवश्यक असतो. त्यानंतर प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात होऊ शकते. परंतु काही वेळेस प्रकल्पाचे व्यवसायात रूपांतर होत नाही, तेव्हा प्रकल्प अपयशी ठरला असे समजले जाते. म्हणजे आपण एखादा व्यवसाय करायचं ठरवतो, त्याचं नियोजन करतो, त्या नियोजनाच्या अंमलबजावणीला सुरुवात करतो, पण तो आर्थिक अडचणी असेल, तांत्रिक अडचणी असेल किंवा मंजुरी परवाने या बाबतीमध्ये असेल की काही कारणामुळे तो व्यवसाय आपण सुरू करू शकत नाही. म्हणजे प्रकल्प जो आपण प्लॅन केलेला होता तो फेल्युअर झाला असं म्हटलं जातं. चार्ल्स स्विंडल जो एक अभ्यासक आहे तो काय म्हणतो, आयुष्य म्हणजे जे घडते ते 10% आणि त्यावर जी प्रतिक्रिया कशी येते ते 90%. म्हणजे आयुष्यामध्ये जे आपलं घडतं ते 10% आहे आणि त्यावर जी प्रतिक्रिया येते ती 90%. जेव्हा आपण प्रकल्प निर्माण करीत असतो त्यावेळी बऱ्याच टिप्स, संशोधनं, मार्गदर्शक तत्त्वे वापरत असतो. अधिक चांगलं नेतृत्व करावे, चांगले संदेशवहन करावे किंवा अधिक चांगले कार्य करावे, हे सर्व आपण ठरवित असतो. तथापि प्रत्यक्ष प्रकल्प उभा करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण ठरवत असतो असं करूया, याप्रमाणे करूया, ते आपल्याला मदत करतील, या ठिकाणी आपण प्रकल्प उभा करूया, ती जागा आपण खरेदी करूया. पण प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळेला ती जागा खरेदी कराल त्यावेळेला ती जागा तुम्हाला मिळत नाही किंवा कच्चा माल या ठिकाणून आणायचा, तो कच्चा माल तुम्हाला उपलब्ध होत नाही किंवा तांत्रिक दृष्टिकोनातून तुम्ही टेक्नॉलॉजी विकत घ्यायची म्हणता, ती तुम्हाला तुमच्या जी अपेक्षित किंमत आहे त्या अपेक्षित किमतीत उपलब्ध होत नाही वगैरे. म्हणजे अशा असंख्य अडचणी निर्माण होत असतात. अर्थात अडचणीवर मात करत आपल्याला पुढे जायचं असतं. एखाद्या प्रकल्पात त्याच्या मूलभूत अपेक्षांची पूर्तता न केल्यास प्रकल्प अपयशी ठरतो. जर प्रकल्प व्यावसायिक महत्त्वाकांक्षा आणि सर्व भागधारकांच्या अपेक्षा पूर्तता करीत असेल तर तो यशस्वी होऊ शकतो. स्टँडिश समूह यांनी 50,000 प्रकल्पाचं बजेट व वेळेच्या निकषावर, बजेट आणि वेळेच्या 2 निकषावरती त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरून असा त्यांनी निष्कर्ष काढला की 29% प्रकल्प यशस्वी होतात, 52% प्रकल्प हे आव्हानात्मक ठरतात, तर 19% प्रकल्प हे अपयशी ठरतात. मी अशी जे हे 19% जे प्रकल्प त्यांच्या अभ्यासानुसार जे अपयशी ठरलेले आहेत की ते नियोजनाप्रमाणे उभा राहू शकले नाहीत, का त्याचं प्रकल्पाचं व्यवसायामध्ये रूपांतर होऊ शकलं नाही, त्याची काही कारणं असू शकतात. साधारणतः कारणं ही सर्वसाधारणच आहेत. पहिलं कारण असं सांगितलं जातं की अपूर्व प्रकल्प नियोजन. अर्थात नियोजन हे भविष्यकाळासाठी असतं. ते भूतकाळातील माहितीच्या आधारे आपण वर्तमान काळात ठरवत असतो, पण भविष्यकाळामध्ये ज्या अडचणी किंवा जे बदल, जी परिस्थिती बदल होणार आहे तो महत्त्वाचा भाग आपल्या लक्षात घ्यावा लागतो.
मग प्रकल्पासाठी योग्य योजना तयार करण्याची जबाबदारी अर्थात प्रकल्प व्यवस्थापकाची असते किंवा जो प्रकल्प प्रवर्तक जो असतो त्याची असते. पण त्यांनी जर ते चुकीचं आणि अपुरं नियोजन केलं तर प्रकल्प सुरू होऊ शकत नाही. किंमत असेल, वेळ असेल, उत्पादनाच्या गुणवत्तेवरील त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या लक्षात घ्याव्या लागतात. भागधारकांच्या, ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी योजना असावी लागते आणि ती जर नसेल तर अडचण निर्माण होऊ शकतात. अवास्तव अपेक्षा प्रकल्पाबाबत अनेकाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा ठेवल्या जातात. बऱ्याच वेळा या अपेक्षा अवास्तव असतात की ज्या कृतीत येऊ शकत नाहीत. भागधारकांच्या बदलत्या अपेक्षा, चुकीचा सुसंवाद आणि असंतोषामुळे प्रकल्प अपयशी होऊ शकतात. तिसरं कारण आहे चुकीची व अपूर्ण माहिती. अपूर्ण माहिती. कोणताही प्रकल्प हा उपलब्ध माहितीच्या आधारावर तयार केला जातो. माहिती चुकीची किंवा अपुरी ठरल्यास त्याचा प्रकल्पाच्या उभारणीवर अतिशय मोठा प्रतिकूल असा स्वरूपाचा परिणाम होतो. माहिती मिळवण्याचे मार्ग योग्य नसतील तर प्रकल्प साठी आवश्यक माहिती उपलब्ध होत नाही, त्या कारणास्तव प्रकल्प अपयशी ठरतात. चौथा मुद्दा आहे संसाधनाची कमतरता. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी चांगली संसाधनं आवश्यक असतात. वित्तीय, भौतिक, मानवी संसाधनांची व्यवसायाला गरज असते. संसाधनाचे प्रमाण प्रकल्पाच्या आकार, व्याप्ती, स्वरूपावरती अवलंबून असते. संसाधनाच्या कमतरतेमुळे प्रकल्प सुरू होऊ शकत नाहीत, अर्थात ते अपयशी ठरतात. पाचवं कारण आहे चुकीचं जोखीम व्यवस्थापन. प्रकल्प उभारणीमध्ये अनेक जोखमी असतात, रिस्क असते, जे आपण ज्याला दोन प्रकारे विभागतो. एक कॅल्क्युलेटेड रिस्क आणि दुसरी ब्लाइंड रिस्क. आपण व्यवसायाच्या सुरुवातीला पाहिलं जोखीम स्वीकारणे. जोखीम दोन प्रकारची असते, एक मोजून मापून घेतलेली, दुसरी ब्लाइंड म्हणजे आधळेपणाने घेतलेली. मग चुकीचं जोखीम व्यवस्थापन हे प्रकल्प व्यवस्थापन अपयशी ठरण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. प्रकल्पाच्या उभारणीमध्ये त्याचा नकारात्मक परिणाम होतो. प्रत्येक कार्यात कमी अधिक जोखीम असतेच, परंतु त्याचं योग्य व्यवस्थापन केलं नाही तर अडचणीमध्ये वाढ होते आणि प्रकल्प जो आपण ठरवतो तो यशस्वीपणे सुरू होऊ शकत नाही. तंत्रज्ञानामध्ये बदल हा एक महत्त्वाचा कारण सांगता येतं. सध्या तंत्रज्ञान बदलाचा वेग अतिशय अफाट आहे, मोठ्या प्रमाणावरती आहे. आजचं तंत्रज्ञान उद्या नसतं. प्रकल्प नियोजनामध्ये जे तंत्रज्ञान गृहीत धरलं आहे त्यात जर आमूलाग्र स्वरूपाचा बदल झाला तर प्रकल्प उभारणीमध्ये अडचणी येऊ शकतात. प्रकल्पासाठी अद्ययावत तंत्रज्ञानच वापरावे लागते. म्हणून प्रकल्प उभारणीचा तुमचा कालावधी जो आहे त्या कालावधीमध्ये आपण गृहीत धरलेलं तंत्रज्ञान बदलणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायला पाहिजे. चुकीचं नियंत्रण आणि देखरेख हे एक कारण सांगितलं जातं. अर्थात हे मॅन्युअली स्वरूपाचं कारण आहे, मानवी स्वरूपाचं कारण आहे. व्यवस्थापनाच्या संदर्भातला तो भाग अत्यावश्यक भाग आहे, कारण नियंत्रण देखरेख हा व्यवस्थापनाचा भाग असतो आणि ते जर व्यवस्थित नसेल, म्हणजे योग्य नियंत्रण नसेल, पुरेशी देखभाल नसेल, देखरेख नसेल तर प्रकल्प उभारणीमध्ये अडचणी येतात. प्रकल्प व्यवस्थापनासाठी कार्यक्षम नियंत्रण व्यवस्था निर्माण करावी लागते. परिस्थितीमध्ये बदल हा सगळ्यात महत्त्वाचा पण आपल्या हातात नसणारा नियंत्रणाबाहेरील घटक आहे. कारण उद्योजक हा प्रकल्प तयार करत असताना विशिष्ट आणि अपेक्षित अशी परिस्थिती गृहीत धरत असतो, पण त्यानुसार सर्वसाधारण संसाधने वापरत असतो. पण जर प्रत्यक्षात अपेक्षित परिस्थितीत निर्माण झाली नाही तर प्रकल्प उभा राहू शकत नाही, तो अपयशी ठरतो. अननुभवी प्रकल्प व्यवस्थापक. प्रकल्प व्यवस्थापकाची जबाबदारी खूप मोठी असते. तज्ज्ञ अनुभवी व्यक्तींना व्यवस्थापक म्हणून नेमावे लागते. अनुभव नसणाऱ्या व्यक्तींची नेमणूक केल्यास संसाधनाचा दुरुपयोग होतोच, परंतु प्रकल्प राहण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात, किंबहुना प्रकल्प उभाच राहतो. प्रकल्प व्यवस्थापकाला प्रकल्पाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य कशी करायची हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. अप्रभावी संदेशवहन. प्रकल्पातील इतर कर्मचारी केवळ प्रकल्प व्यवस्थापकाच्या संदेशवहनाद्वारे ओळखत असतात.
प्रकल्पात संदेशवहन कार्य अत्यंत महत्त्वाचे असतात. हे सुद्धा अर्थात व्यवस्थापनाचा एक प्रमुख घटक आहे. प्रकल्प व्यवस्थापकांना कार्यक्षम संदेशवहन योजना विकसित करावी लागते आणि ती योजना जर ते विकसित करू शकले नाहीत तर प्रकल्प उभारणीमध्ये अडचणी येतात किंवा तो डिले होत जातो आणि कालांतराने तो बंद पडतो. प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या 4 वर्षाच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष निघाला आहे की अकार्यक्षम संदेशवहन प्रकल्पाच्या यशावर नकारात्मक परिणाम करतं. आणि सरकारी धोरणामधील बदल. सरकार वेळोवेळी अनेक धोरणं आणि कायदे करीत असतं. काही वेळा पहिले धोरण बदलून उलट धोरण स्वीकारले जाते. आर्थिक, कर्मचारी, आयात निर्यात, उत्पादन बंदी याविषयी सरकार धोरण ठरवित असतं. त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम प्रकल्पावरती होऊ शकतो. 12वा मुद्दा अवाजवी अंदाज. प्रकल्प अहवालात भविष्यकालीन उत्पन्नाबाबत व खर्चाबाबत अवाजवी अंदाज केले जातात. त्याप्रमाणे अपेक्षित उत्पन्न मिळत नसेल तर प्रमाणापेक्षा अतिरिक्त खर्च होत असेल तर प्रकल्प या ठिकाणी यशस्वी होत नाही आणि तो आर्थिक अडचणीमध्ये सापडतो. बऱ्याच वेळा प्रकल्प उभारण्याचा खर्च अपेक्षेपेक्षा अधिक होऊ शकतो. यावरील कारणाशिवाय चुकीचं अपरिपक्व नेतृत्व, अपूर्ण तयारी, चुकीची अंमलबजावणी, चुकीचं मूल्यमापन, समन्वयाचा अभाव, उत्पादन क्षमतेचा आणि यंत्रसामुग्रीचा अपुरा वापर, सामाजिक व राजकीय विरोध, ग्राहकांचा निरुत्साह, चुकीची जागा निवड, संघटन प्रकारात विसंगती, गुंतवणूक व कर्जाची अयोग्य उभारणी, खराब कामगिरी इत्यादी अनेक कारणांनी प्रकल्प अपयशी ठरवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपण प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बिझनेस प्लॅनचा जो हा तिसरा टॉपिक आपण होतो तो या ठिकाणी संपतोय. तुम्ही माझं हे व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.